तर मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? तर मी आज तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आपला बँजोचा शो वगैरे नाही आहे, असंच रँडमली बनवलं आहे. बड्डे आहे म्हणून, माझा बड्डे आहे, तर बड्डे म्हणून असंच रँडमली बनवतो शो ब्लॉग. तर आता बघू, थोडा फिरायचा विचार केला आहे, म्हणजे जास्त कुठे लांब नाही जाणार आहे. आधी मला हेअरकट करायचे आहेत, खूप वाढले. आधी तिकडे कॉटन ग्रीनला जाणार, तिकडे हेअरकट करणार, तिथून मग डायरेक्ट मठात जाणार, मठातून मग सिद्धिविनायकला. मग अजून काय प्लॅन झाला तर बघू, काहीतरी प्लॅन होईल. आणि आता आपल्यासोबत बाबू आहे आणि प्रतीक आहे. तर आता हे दोघंजणं येणार आहेत, ते लोक फ्रेश होत आहेत. मी त्यांना आता उठवायला गेलेलो की चला करून, मी एकटा आहे ना म्हणून बोललो चला करून थोडं आपण फिरूया. अजून कोण ना कोणतरी बघू ॲड करूया आपण, गोलू वगैरे पण असेल, बघू ॲड करूया. तर चला कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. थोडा हा मोठा असा ब्लॉग होणार नाही, छोटाच होणार आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला बाय. तर मित्रांनो, आता प्रत्येक आलेला आहे, तर आपण थोडा वेळात निघू लगेच. हो सॉरी, तर थोडा वेळात निघू. बघा रेडी होऊन आलेला आहे. माझा बर्थडे हाच चमकतो आता. तर बघू, बाबू येईल तर लगेच निघूया. आपण पण रेडी वगैरे झालेलो आहे. हे बघा, कसं वाटतं एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, चला आपण थोड्यात निघू. चला बाय. निघूया, बाबू आल्यावरती लगेच निघू. तर मित्रांनो, आता बाबू पण आलेला आहे. अरे ब्लॉग काढतोय. बाबू पण चमकतोय. शेट तर इकडे चमकतातच आहेत, प्रत्येक शेट. फुल वन साइड स्पॉन्सर आहे हर्षकडे. एक रुपया पण नाही, सगळ्यांना बुकाट आहे ना. तर चला आता निघूया, बाबू पण आलेला आहे. आता लगेच निघू, कॉटन ग्रीनला जाऊया, हेअरकट करूया, नंतरला सिद्धिविनायक आणि मठात परेलला. चला बाय. तिकीट काढलेली आहे, डायरेक्ट कॉटन ग्रीनला हेअरकट करायचा. हे बघा साहेब काल मला बोलत होते की तिकडं गेल्यापासून ते अजूनपर्यंत बोलतोच आहे, आणि आता स्वतः बघा फोनमध्ये बिझी लागला आहे. हे तर साहेब कारमध्ये बिझी. बस काय ॲडजस्ट करायचं ते आपल्याकडे. पण घेऊन जाणार तुला गाईज हे कारमध्ये बिझी असतात. तसं आपण डायरेक्ट आणि आम्ही कॉटन ग्रीनला आणि आम्ही फोरेनमध्ये बोललास. तर मित्रांनो, आता ट्रेन आलेली आहे. प्रतीक भाऊने काहीतरी पराक्रम केलेला आहे. हे एस्केलेटर बंद केलं, बिचाऱ्यांना सगळ्यांना चालत जावं लागतं. बटन बंद करतो आहे. लोकांना तर दाखव, बाकी बिचारे बिचारे चालत जात आहेत. ह्या प्रतीकने बटन बंद करून टाकलं, बिचारे चालत चालले आहेत. आता कॉटन ग्रीनला भेटू, कॉटन ग्रीनला. बघा काकी, तुमचा पोरगा बघा कसा लटकतोय. मी आता एक तर तिकीट नाही काढले आणि लटकतोय बाहेर. पोरगी उभ्या म्हणून तर तिथं उभा आहे. हां बाजूला हा तिकडे उभा आहे, आणि आमच्यासोबत आला असतो. दाखवायलाच पाहिजे. बाकी बघा, मी तुम्हाला स्वतः ब्लॉग टाकेल माझा. बघा लटकतोय बाहेर तो, बघा नाचतो पण. कॉटन ग्रीनवरती भेटू. चला बघा बघा.
ये तो पक्का खाणार आहे. बाबू अंदर हो. तर मित्रांनो आता कॉटन गेनला पोचलो आहे. आता डायरेक्ट आपल्या सलूनमध्ये जाऊया. सलूनमध्ये जायचं. मग आपला सलून पाहिजे. आपला सलून आपल्या सलूनमध्ये जाऊया. मग तिकडनं डायरेक्ट मठातून मग डायरेक्ट सिद्धिविनायकला. मग त्यानंतर अजून कुठे प्लॅन केला तर बघू. अचानक भयानकमध्ये सिद्धिविनायक नंतर अजून एक प्लॅन आहे माझा बाबा. माझा प्लॅन आहे, बघू आपण ते नंतरला बघू. आता हेअरकट करूया आणि डायरेक्ट मठात. चला बाय बाय. तर आता आपण डायरेक्ट हेअर वगैरे कट करून भेटूया. तर आपला जो कट करणार आहे हेअर तो आता वाटतं जेवायला गेला. तर आता आपला हेअर कट करणारा जेवायला गेला आहे. तो आता येईल. तोपर्यंत आपण बसायचं असंच टाईमपास करूया. हे लोक पण टाईमपासच करतात. हा इकडे आहे आणि हा इकडे आहे. तर तो येईपर्यंत आपण असं टाईमपास करूया. तो आला की हेअर बेल्ट कट करूया आणि डायरेक्ट भेटू हेअर कट फायनल झाल्यावर. ओके चला. स्नॅप वगैरे काढतात हे लोक माझे. बोलतात की सलूनमध्ये पण ब्लॉग चालू केला आहे. ते असं आपल्याला थोडा ब्लॉग वाढवायचा आहे म्हणून आपण ब्लॉग वाढवतो. बस थोडा काहीतरी भंकस झाली पाहिजे म्हणून. तर अजून आला नाही तो. बघू त्याला बोलवलं आहे. तर आता येईल तेव्हा आपण डायरेक्ट कामाला म्हणजे आपला हेअरकट करायला सुरू करू. चला थोडेफार शॉर्ट्स दाखवेन हेअरकट करताना. चला तर आता सुरू करूया थोडा. चला हेअरकट करून भेटूया. आलूया आपला आला आहे हेअरकट करणारा. चला आता हेअरकट करून भेटूया. On the motherfucking beat.
ती कमेंटमध्ये सांगा. ओके, चला आपण डायरेक्ट आता मठात भेटूया. आपला हा हेअरकट कापणारा हा आपला. आता चला आपण डायरेक्ट मठात भेटूया. ओके, चला बाय. तर मित्रांनो आता आपण मठात आता पोचलेलो आहे. परेल वर्कशॉपच्या इथं. परेल वर्कशॉप इथं बाजूलाच आहे आणि आता आपण इथं मठात चाललो आहे. तर काही लोकांना माहिती असेल इकडं परेलचा मठ इथं आहे. तर आता आपण तिकडे चाललो आहे. हार वगैरे घेतले आणि हे लोक दोघं चालले. तर चला आपण डायरेक्ट मठात जाऊया आणि भेटूया. चला बाय. अबू इधर मेरा रे क्या था रंगोळी दिसायला यावर्षी तू आपण स्वामींच्या चरणीची व्हायचा की आपल्याला ते काका देते पेशन्स लेवल. ट्राय पण आणला पाहिजे. तर मित्रांनो आता आपलं झालं आहे फायनली दर्शन स्वामींच्या मठातून. स्वामींचं दर्शन वगैरे चांगल्यापैकी झालेलं. तर डायरेक्ट जाऊया इथून सिद्धिविनायकला. आणि आता जेवढे म्हणजे व्हिडिओ काढायला जमत नव्हतं, कोण ना कोणतरी मध्ये येत होतं, पण जेवढं जमलं तेवढं आम्ही व्हिडिओ काढला.
बघा आता तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. चला भेटू आता डायरेक्ट सिद्धिविनायक मंदिरला. चला बाय. अभी आपको खुल जाएगा इधर से सिखाएगा भाई गिरे और क्या गया आधा तो गया आधा बचेला है. तर मित्रांनो आता आपण परेल वर्कशॉपला आलेलो. तर जरासंच अचानक जरा मन झालं गणपतीचं बघायला. थोडेफार म्हणजे व्हिडिओ काढायला जायचं होतो तितक्यात ते बोलले की कॅमेरा बंद कर म्हणून व्हिडिओ नाही काढला. तर बघू आता कसं जायचं, चालत जायचं की बसने जायचं ते विचार करतो. डायरेक्ट भेटू सिद्धिविनायकला. चला बाय. हा आंधळा आहे ते खूप आंधळा झाला. आंधळा दिखाई नाही देत आहे. तर चला आपण डायरेक्ट आता सिद्धिविनायकला भेटूया. चला तर मित्रांनो आता तुम्ही बघितला असेल तर हा गणपती परेलचा महाराज आहे. हां इथून हाय. तर मित्रांनो आता हा तुम्ही गणपती बघितला असेल तर हा परेलचा महाराज आहे. भरपूर लोकांनी बघितलं असेल. खूप भारी एवढी मूर्ती बनवली आहे ना. बरं आता बघू असंच बोललो जायचं होतो तर एकदा मूर्ती बघून येऊन जाऊया. तर बघितली मूर्ती एक नंबर आहे. समोर बघितली कारण आम्हाला आगमन बघायचं होतं पण आपली ऑर्डर होती म्हणून बघायला भेटला नाही. तर आता चला डायरेक्ट सिद्धिविनायकला. चला तर मित्रांनो आता आपण सिद्धिविनायकच्या इथं पोचलेलो आहे. आता लाईनीत आहे इकडं आपण उभं आहे. खूप लाईन थांबवली आहे कारण आतमध्ये साफसफाई चालू आहे वाटतं. तर हे लोक सगळे दोघंजणं मोबाईलवरती. आता भाई स्नॅप काढत राहतो आहे भाई. मी जेव्हापासून केस कापतोय ना तेव्हापासून भाई एक स्नॅप टाकतच चालला आहे. हा प्रतीक का माहिती भाई हे जे एवढं स्ट्रिक्ट तुटतील बाबा महिनाभराचे एकदा टाकतो वाटतं. तर आता बघू आता जेव्हा सोडतील तेव्हा आपण जाऊया आतमध्ये. ओके आणि भेटूया दर्शन घेऊन. आधी बघूया थोडं काय होतं सीन वगैरे. बाबू मस्त दिसतो तो माझ्याहून चांगला दिसतो. चला भेटू दर्शन घेऊन. चला दर्शन घेऊन भेटूया. लाईन आहे. चलो तर फायनली आता गेट चालू केलेलं आहे. तर लगेच चेकिंग वगैरे करूया आणि नंतर आतमध्ये भेटू. पुढं तेव्हा तिकडं वाट बघताय बाप्पा. आपण येतोय वेट अँड वॉच येतोय आता आपण इंटरव्ह्यू चेकिंग वगैरे करून. आगे रखी. तर झालेली फायनली चेकिंग वगैरे. आता डायरेक्ट आतमध्ये जाऊया आपण फोटो वगैरे घेऊया आणि आतमध्ये जाऊया. चला आतमध्ये जाऊया. मित्रांनो चला आता आपण फायनली काय होतं त्याला आम्ही घेतलंय आठवत नाही तोंडात येत नाही. आता ते हारवीर वगैरे असतात ना ते आपण घेतलेलं आहे आणि आता डायरेक्ट आतमध्ये जाऊया. चला घेतलंय पण घेतलंय हे बघा हे घेतले. पटपट गर्दी पण नाही तर पटपट जाऊया आणि डायरेक्ट आतमध्ये भेटूया. ओके
चला आतमध्ये. तर मित्रांनो आता आपलं फायनली दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता बघू आम्ही आता चप्पल कुठे ठेवले ते आता नंबर माहिती नाही कोणता आहे काय आहे ते. तर बघू आता सगळ्यांची चप्पल बघावं लागेल. आणि आपल्याला आता व्हिडिओ काढायला भेटला नाही ते कारण काका ओरडत होते तिकडं. बोललं जाऊ दे, थोडाफार जेवढं जमलं तेवढा व्हिडिओ काढला आम्ही. आता बघू. चला भेटलेला होता बाबूला दुकान भेटलेलं आहे. हां फायनली दुकान भेटलं आहे. चला इथे येऊया आणि बघूया. चला जाऊया. टी-शर्ट घेतला आणि सगळं देणार येतं तर आता बुटा बिटा घालून भेटूया. चला बाय. हे लोकांना काय शिस्त नाही बघा, पैसे विषय काय दिले नाही आणि इकडे चेक करतात ब्लॉगसाठी. पैसे विषय काय दिले नाहीत तो त्याला राग आला बघ, त्याला राग आला. इकडे मस्ती लय करतात मोबाईल. पैसे विषय तर देत नाहीत काय, सगळं तोडायच्या मागे लागलेले आहेत. त्याला बुटा बिटा घाली आले निघूया डायरेक्ट. तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक सरप्राईज सांगित होतो. मी तुम्हाला सांगितलं नाही पण आता तुम्हाला सांगतोय. तर सांगू का बाबू? सांगू तुम्ही माझा पाठचा बघू शकता का कुठे? तुम्हाला ओळखता का? नाही ना. चला बाबू सांगू. प्रतीक बुकिंग करायला आलोय. कोणता आहे? पॉर्स ना, लॅम्बोर्गिनी आहे. आणि इकडं आपली ती मी पार्टी मग एकदम ब्लूवाली आहे तिकडं, ती बुक करायला टाकली आहे. बोलने को चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. जरा टायर पंक्चर झाला तिचा, तर जरा नवीन सोन्याचे टायर लावणार आहेत म्हणून आता जरा ती ब्लॅकवाली तर ह्याची आहे. कोणाची आहे रे? हां बाबूची आहे. हे बघा बाबू. ब्लॅकवाली कुठे गेली? हे बघा इकडं ब्लॅकवाली. तर आता जरा बुकिंग करायला आलो आहे. बड्डे आहे म्हणून जरा पगार जास्त आला मला यावर्षी कामावरतून, म्हणून जरा बुक करायला आलो आहे. तुमचा असाच प्रेम राहून द्या. हे तर काय एवढं इझी आहे काय? ते कोणता कोणती गाडी आहे रे? कोणती पाहिजे तुला? बोल. रॉयल्स घेऊया आपण जर तुमचं असंच प्रेम असेल तर. चला भेटू आपण आता. घ्यायची का तुला? नाही यांचा प्रेम कमी आहे. एवढं प्रेम आहे म्हणून तर मी लॅम्बोर्गिनी घेतोय बुक. मग चला आता भेटू आपण डायरेक्ट घरी भेटू आता डायरेक्ट घरी. खूप थकलोय, माझा उपवास पण आहे. लॅपवाली पण केवढीची आहे? अरे आता घेतली तर आपण आता घरी जाऊन चालूया. आता ते डायरेक्ट घरी येणार आहे. आता आम्ही चालत चाललोय, पैसे नाहीत आमच्याकडं. अबे ओ दिवाळी की फुलझडी ही घेतली ना म्हणून. तर चला आता जाऊया डायरेक्ट घरी येणार. तुम्हाला त्याचं अनबॉक्सिंग पण दाखवणार. चला बाय. तर मित्रांनो खूप तासानंतर आपली गाडी आलेली आहे. तुम्हाला मी बोललेलो की आपली गाडी घेतलेली आहे आपला बड्डे आहे म्हणून. तर ही आम्हाला तुम्हाला दाखवतो. ही बघा पाठी बघू शकता लॅम्बोर्गिनी आहे. आत्ता झाली आहे, बाहेर काढली आहे तिला. आता जाऊया आपल्या बिल्डिंगमध्ये नेणार आहे. आता मम्मी पण शॉक होईल. तिला माहिती नव्हतं, कोणालाच नाही माहिती होता, मित्रांना पण नाही माहिती होतं, बाबू हे लोकांना. मी स्वतः म्हणजे हे स्वतः शॉक झालेत. तर बघू झालेलं आता बाहेर काढले त्याला. तर डायरेक्ट बिल्डिंगमध्ये नेऊया आणि पूजा वगैरे करूया. ओके चला डायरेक्ट बिल्डिंगमध्ये भेटू. चला.
तर मित्रांनो, आता तुम्ही माझा अवतार बघू शकता. माझा खूप पावसात भिजलो. आम्ही वरलीवरून धावत धावत आलो आहे, कारण आपल्या अंडीची आज टी शर्ट भेटणार आहे म्हणून पळत पळत आलो आहे. बघा प्रतीक त्यासाठीच पळतोय. बघा दिसतोय की नाही, लाईटला बिचारा वरलीवरनं पळत पळत आलाय. मी पण दिसत नाही आता. तर थांबा लाईटीमध्ये येतो. थांबा. चला आता डायरेक्ट घरीच भेटूया. पाऊस येतोय, फोन भिजेल. आपला आयफोन नाही की वॉटरप्रूफ आहे. सगळे जेवढे बनवले सगळे व्हिडिओ हां, गेल्या टायमाला पण भेंडी पावसाने गणपती विसर्जन करतानाच फोन गेला. ती माझी चुकी. यावर्षी पण नेणार, पण फुल सेफ्टी नेणार. फुल सेफ्टी नेणार. बघू. चला आता डायरेक्ट घरी भेटूया. खूप भिजलो आहे मी. घरी फक्त शिव्या आहे का तुम्ही ब्लॉगमध्ये दाखवतो. थांबा. चला घरी भेटूया. तर मित्रांनो, आता मगाशीच आपण घरी आलेलो. आता जेवलो जरा वेळ आणि थोडा टी व्ही बघत होतो. आणि आत्ता आधीकडनं हे बघा ब्लॉग घेतो आपला. थांबा दाखव. हे बघा ब्लॉग पोस्टिंग चालू आहे. कुठे रे? हां हे बघ. म्हणजे पोस्टिंग म्हणजे आपला आता संडेला आपण पार्ट पासून वाजवला ना, त्याचा ब्लॉग आहे. तो अजून एडिट नाही झालेला आहे. तो आता घेईन, आज रात्रभर एडिट करेन आणि उद्या जाऊन पोस्ट करेन. तर या लोकांची पंकज चालू आहे बघा. यांच्यामुळे बनवायला भेटत नाही, काय समजत नाही काय बोलायचं. तर आता तेच हेल्मेट तर आता ह्याच्या होतच राहील. तर आता आपण डायरेक्ट हे ब्लॉग तर होईल. आणि आता घरी वाटतं मम्मी पप्पा सगळे फॅमिली आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. केक वगैरे कापणार आहे. ते थोडासा व्हिडिओ असेल आणि डायरेक्ट आपण तिकडं हंडी करतो आणि सलामी करतो ना प्रॅक्टिस, तर तिकडं जायचं आहे. थोडाफार सेलिब्रेशन करूया आणि नंतरला घरी येऊन परत प्रॅक्टिस संपल्यावरती ब्लॉग ॲड करेन. प्रॅक्टिस करायचं तिकडं, तर तिकडं जाऊन ब्लॉग ॲड करणार आहे. तर तिकडं जाऊया आणि टी शर्ट पण ओपनिंग होणार आहे आपल्या अंडीची. तर तिकडं जाऊया सेलिब्रेशन करून. चला. नकल करतात माझे, नकल करतात. चला तिकडे भेटू. वीडियो में आ रहा है, जाने दे अभी. बेस वाला है ना एक, वो मिला था मेरे को इधर ब्रिज के इधर वडल ब्रिज के इधर. आजा लास्ट प्रैक्टिस है लेकिन आजा बाबू इकडे बघ. इकडे इकडे ठेवलं. माझ्या घरी मी फिरवतोय टोप आता ठेवतो वरती. लाईट और किधर नहीं है ऐसा है ना लाइटिंग हैप्पी बर्थडे भाव अच्छा है.
अरे इधर देख, अरे वाह कैसे यावर कोण आहे नेक्स्ट? इधर देख, इधर देख, अरे मम्मीने फेशियल करून टाकला. इधर देख. हां तो नेक्स्ट नेक्स्ट. ये तोंडात चांगले शिके. अरे बाल को लगा दिया, बाल को लगा दिया, बाल को लगा दिया पूरा. याला विचच नाही गेला. हे काय झालं? असं काय हात लावा करा. छोट्या हार्दिक शुभेच्छा. कानाला बाकी आलं ना कानाला लावायला. फोटो निकाल रे. उभा रहा उभा रहा उभा रहा. मेरा फोटो निकाला ना, उभा वीडियो निकाला सिर्फ. अभी फोटो निकाल सबका. खाया फोटो. अब मैं देखूंगा भी कैसे भी. ये मेरा भी एक ले रे भाई, पकड़ ले ले, इसमें ले. से ले. हाँ फोटो. हाँ. अरे 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 काहीतरी जागा ठेवा. इधर देख. हे हॅलो आया फोटो तो नहीं लिया. जा बहुत लिया जा. कहाँ पे लगाओ? या पण लगा. अरे वाह कैसे. आग बंद कर. आज भाई एक बार इधर देख ले लास्ट. चलो. तर मित्रांनो आता तुम्ही बघितला असं सेलिब्रेशन झालं आहे. खूप केक लावलेला. आता फ्रेश वगैरे झालो आहे. डायरेक्ट आपल्याला एरियात जायचं आहे. तिकडं आपण प्रॅक्टिस करतो ना आपली हंडीची, तर तिकडं जातो आहे. तिकडं पण थोडाफार छोटासा मोठासा सेलिब्रेशन होईल. बघू आता तिकडं गेल्यावरती समजेल. तर आता बघू. मी झालो आता फ्रेश, तर डायरेक्ट तिकडं भेटूया एरियात. चला बाय. मग करतो. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.